लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 ऑगस्टचा रविवारचा भाग तुम्ही बघत आहात मंडळी. तर बघा, आजचा भाग खूप खमंग आणि खुसखुशीत दाखवलाय. शेवटपर्यंत बघा, एन्जॉय कराल. तर सुरुवातीला मानिनीताई त्यांच्या आईशी फोनवर बोलताय आणि बोलता बोलता नंदिनीच्या खोलीत आल्या. त्या म्हणत असत, हो आई, अगं तुझे जावई बापू कॉफीच करतायत केव्हाचपासनं, मी बोलते नंतर, ठेवते फोन आता. फोन ठेवल्यावर नंदिनी म्हणते, काय हो आई, तुमच्या आईशी बोलत होतात का? मग ह्या म्हणतात, अगं हो. मानिनीताई म्हणतात, अगं नंदिनी, काय माहितीये का, माझ्या माहेरून फोन आला की हे रूमच्या बाहेर सटकतात बघ. मग काय, कॉफीच्या निमित्ताने का होईना, पण तुला सांगते दरवेळचं यांचं माहेरच्यांचा फोन आला की हे बाहेर पळून जातात, यांना थांबायचंच नसतं. प्रेक्षकांनो, हा एकट्या मानिनीताईंचा प्रॉब्लेम नाहीये बरं, हा आपल्या सगळ्याच मैत्रिणींचा जवळपास प्रॉब्लेम असतोच. एक जनरल सांगितलं तर बघा, आता या मानिनीताई सहज म्हणतात, बाई तुम्हालाही आठवण येत असेल ना तुमच्या आईची? मग ही नंदिनी म्हणते, हो ना, आई नेहमी म्हणत असते फोनवर, या 2 दिवस राहायला, आठवण येतेच हो आई. मग या मानिनीताई म्हणतात, मग काय करतेस ग बेटा? मग ही नंदिनी म्हणते, हो मी पण आईला फोन करत असते, विचारपूस करते, खुशाली मिळाली की छान वाटतं. मानिनीताई म्हणतात, अगं जायचं मग आईला भेटायला, अधूनमधून जायचं, आईला पण आठवण येत असेल ना तुमच्या दोघींची, जायचं अधूनमधून. आता ही नंदिनी म्हणते, हो ना आई नेहमी म्हणत असते फोन आल्यावर ये घरी ये. पण मानिनीताई म्हणतात, पण काय, पण मी काय खाष्ट सासू आहे का? अगं जायचं माहेरी, मस्त 2-3 दिवस राहायचं आणि मग यायचं. आता ही नंदिनी मनात जरा विचार करते, आई 1-2 दिवस नाही, मी आता 6 महिन्याने कायमची जाणार आहे. नेहमीप्रमाणे हिच्या मनात जी भीती असते ती चालू आहे. आता या मानिनीताई म्हणतात, काय ग बाई, अगं बस इकडे नंदिनी, कुठल्या विचारात, काय ग नंदिनी, आईची आठवण आली का? आता ही नंदिनी म्हणते, नाही हो आई, तसं काही नाही, बोला ना, काय तुम्ही कसं काय सहज आज? मग मानिनीताई म्हणतात, अगं नाही, आज ना मला जरा काम होतं बघ तुझ्याकडे. अगं ह्यांनी काय केलंय, माझं कामच वाढवून ठेवलंय. आता नंदिनी हसून म्हणते, म्हणजे? आता मानिनीताई म्हणतात, बघ ना, सकाळपासून नुसती धावपळ करतायत माझ्यासाठी, मी घरात काहीच काम करू नये म्हणून ही नेल पॉलिश लावली बघ त्यांनी मला, आणि कुठून आणली कोणास ठाऊक ही नेल पॉलिश, वाळतच नाहीये, किती वेळ झाला बघ. पण हे नंदिनी, मला ना ह्यांच्यासाठी पत्र लिहायचंय बघ. आता नंदिनी म्हणते, अरे वा आई, पत्र अँड ऑल. मग लगेच मानिनीताई म्हणतात, अगं ते किती करतात माझ्यासाठी, बघ ना, मला पण त्यांच्यासाठी एक छान पत्र लिहावं असं वाटतंय. म्हणजे तसं मी दरवर्षी पत्र लिहिते त्यांच्यासाठी, त्यांनी ते पत्र वाचावं, मला आवडतं ग हे सगळं. आमच्या काळात आम्ही खूप पत्र लिहायचो एकमेकांना, पण तरी सुद्धा आम्हा दोघांना असं वाटतं की नवरा बायकोने दोघांना अधूनमधून पत्र लिहायला हवं. तुला लिहिलंय का ग जीवाने कधी पत्र? आता नंदिनीच्या हातात ते पत्र पडलं होतं ना, ते तिला आठवतं आणि ती अपसेट होते थोडीशी. आता या मानिनीताई म्हणतात, काय ग, अगं कुठल्या विचारात अडकलीस, लिहितेस ना पत्र? आता नंदिनी म्हणते, हो आई लिहिते. आणि आता तिने ते लेटर पॅड आणि पेन घेतलाय हातात, आणि मानिनीताई आता त्यांच्या भावना नंदिनीला सांगतात. मला ना प्रेक्षकांनो कुठेतरी म्हणजे असं शंका येते की हे मुद्दाम करतायत पार्थचे आई बाबा. म्हणजे या पोरांना प्रेम म्हणजे काय असतं, नवरा बायको मधलं काय असतो, सगळ्या या लग्नाचा मतितार्थ, हे सगळं समजण्यासाठी हे मुद्दाम असे वागतायत, असं तुम्हाला जाणवतं का हो? मला सांगा नक्की कमेंट करून. पण आता इकडे बघा, या जीवाची आणि काव्याची चांगलीच भांडणं झाली आहेत. आता हे पार्थचे म्हणजे ते विक्रम येतात आणि म्हणतात, अरे चला चला बांधा फ्रेंडशिप, एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधा. आता हे दोघं एकमेकांकडे भामट्यासारखे पाहायला लागतात. ते म्हणतात, बांधा रे बांधा, पण तेवढ्यात त्यांना ना कोणाचा तरी फोन येतो म्हणून ते बाहेर जातात आणि यांच्या दोघांच्या हातात फ्रेंडशिप बँड देऊन जातात. आता हे दोघं पहा कसे भांडतात तिथे. जीवा आधी काव्याला म्हणतो, बाबांनी सांगितलं म्हणून तुला फ्रेंडशिप बँड बांधतोय. मग लगेच काव्या म्हणते, 1 मिनिट, मी सुद्धा विक्रम काकाने सांगितलं म्हणून हा फ्रेंडशिप बँड बांधायला पुढे आली आहे, मला वेड नाही लागलाय जन्मजेय तुला फ्रेंडशिप बँड बांधायला. मग लगेच जीवा भांडतो आणि म्हणतो, माझी सुद्धा अक्कल गहाण ठेवलेली नाहीये, तुला फ्रेंडशिप बँड नाही बांधणार मी. नशीब बाबांना फोन आला आणि ते बाहेर गेले, नाहीतर हा बँड तुला बांधावा लागला असता मला. काव्या म्हणते, तू बांधला असतास ना बँड, तरी सुद्धा मी माझ्या खोलीत जाऊन तो काढून टाकला असता. अरे देवा, बघा कसे भांडतायत आता. आणि म्हणते कशी काव्या, तसंही मला तुझ्याकडनं आता काहीच नकोय. मग जीवा म्हणतो, मला पण गरज नाहीये तुझी किंवा तुझ्यासोबत कुठलंही कनेक्शन मलाही ठेवायचं नाहीये बरं का, आणि तसंही आता संपलंय सगळं. मग असं म्हणून तो तिथून निघून जात असतो. मग काव्या म्हणते, काय संपलं रे, कनेक्शन तर काही केल्या निघतच नाहीये ना. नाही म्हणजे आज सकाळी मानिनी काकूंसाठी केलेली कविता ऐकली मी, काकांनी केली होती ती काकूंसाठी, आणि गंमत म्हणजे आपण दोघं एकत्र असताना ती कविता तू माझ्यासाठी केली आहेस म्हणून ऐकवली होतीस ना रे. वा वा,
थोडक्यात काय रे, दुसऱ्याची कविता ढापली होतीस तू ती. जीवा म्हणत असतो, हे बघ काव्या, आता काव्या म्हणते तू काहीही बोलू नकोस, मला तुझं काही ऐकायचं नाहीये, मला तुला कायमचं पुसून टाकायचंय, मला तुला इतकं पुसून टाकायचंय की तू समोर आल्यावर मला काहीही आठवलं नाही पाहिजे. मुळात तू समोर येतोस ना तेच आवडत नाहीये मला. मग जीवा म्हणतो, अगं मला पण हौस नाहीये तुला सारखं सारखं बघायची, तू कशाला येतेस ग काव्या माझ्या समोर, मला पण हौस नाहीये तुला बघायची. मग काव्या म्हणते, मग का टाळत नाहीस तू मला? जीवा म्हणतो, कसं टाळायचं, एका घरात राहून कसं टाळायचं तुला बघायला, तुला एवढंच वाटतं ना तर कशाला येतेस माझ्या नजरेसमोर, जा ना कुठेतरी, कुणी अडवलंय तुला, जा निघून जा. आता असं तो बोलतो आणि लगेच निघून जात असतो. मग काव्या त्याला म्हणते, मी जाणारच आहे मी, आता फक्त 6. आता ती एवढं बोलते आणि चुप्प बसते. जीवा म्हणतो, काय म्हणालीस 6 काय? आता काव्या घाबरते आणि मनात विचार करते, नाही जीवाला कळता कामा नये, मी घटस्फोट घेतेय, त्याला जर कळलं तर नंदिनी ताईला समजून जाईल सगळं. पार्थच्या आणि माझ्या घटस्फोटाबद्दल मी जीवाला आता काहीही सांगणार नाहीये, तो ताईला सांगून बसला तर. आता जीवा पुन्हा म्हणतो, काय विचारतोय मी, 6 महिने काय? आता काव्या म्हणते, काही नाही, मला नाही सांगायचं तुला, असं म्हणून आता काव्या निघून जाते बरं का तिथून. तुला कशाला सांगू रे, असंही बोलते. आणि आता जीवा ते हातातलं फ्रेंडशिप बँड फेकणार असतो, पण तरी सुद्धा तो ते हातातच ठेवतो. काव्या तिथून निघून जाते त्याला असं बोलून. तर मंडळी आता पुढे बघा, खूप मजा येते. आता काय होतं पहा, ही नंदिनीने या सासूबाईंसाठी पत्र लिहिलंय. आता मानिनीताईंनी जे पत्र लिहिलंय सुरुवातीला ते काही ऐकवलं नाही आपल्याला, पण शेवटी मानिनीताई म्हणतात, नंदिनी खाली लिही बर का, युअर्स लव्हिंगली. आता ती नंदिनी म्हणते, आई कशाला लिहिता तुमचं नाव, बाबांना कळणारच आहे की हे पत्र तुम्ही लिहिलंय. पण आता त्यामुळे मोठा गैरसमज झाला ना. मानिनीताई म्हणतात, बरं चालेल, पण नंदिनी मी ना चेंज करून येते, वेगळी साडी नेसणार आहे मी, तरी पण हे पत्र तू तुझ्याकडे ठेव हा. नाही म्हणजे बाई माझ्या रूममध्ये घेऊन गेले मी पत्र आणि द्यायच्या आधी यांना सापडलं पत्र तर पंचायत होईल, मी येते हा बेटा नंतर. आणि हो नंदिनी, थँक्यू हा. आता जाता जाता त्या थँक्यू म्हणतात नंदिनीला. मग नंदिनी म्हणते, काय हो आई तुम्ही पण ना. मग आता या मानिनीताईला मस्त बोलतात, त्या म्हणतात, अगं बेटा मी यांच्यासाठी पत्र लिहिलंय हे सांगू नकोस ना कोणाला, मुख्य म्हणजे तुझ्या नवऱ्याला नको सांगू, नाहीतर जीवा घरभर रिक्षा फिरवेल. आता असं म्हणून या मानिनीताई निघून जात असतात. लगेच नंदिनी म्हणते, त्यांच्याशी कोण बोलतंय? आता मानिनीताई म्हणतात, अगं काही म्हणाली का नंदिनी? नंदिनी म्हणते, अहो नाही कुठे काय आई, काही नाही बरं तुम्ही आवरा हं. मानिनीताई म्हणतात, बरं अगं पण एक सांगू का तुला, माझ्या नवऱ्यानी नेल पॉलिश आणलं ना, त्यापेक्षाही तुझ्या नवऱ्यानी हा जो बँड बांधलाय ना तुला, हा तुला खूप खुलून दिसतोय बरं का नंदिनी. आता या मानिनीताई असं म्हणून या नंदिनीला काहीतरी समाधान देतात. पण आता हे मोठ्या ट्रॉमामध्ये घटस्फोटाच्या, काही झालं की डंगचिक वाजून यांना ट्रॉमात जायचं असतं, तसंच आता हे दाखवलंय. आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे तुम्हाला खूप हसू येणार आहे. आता नंदिनी काय करते, तो फ्रेंडशिप बँड बघत राहते आणि आरशात स्वतःला पाहते. आता तिकडनं येतो जीवा, काव्याशी भांडून आलेला असतो तो, पण आता ते पत्र न नेमकं उडून त्याच्या पायाशी जातं आणि ते पत्र तो वाचायला लागतो. आता जस्ट मानिनीताईंनी लिहिलंय ना त्यांच्या नवऱ्यासाठी ते पत्र, ही तो बँड बघत असते आरशात. आता तो जीवा ते पत्र पाहतो आणि म्हणतो, अरे वा, नंदिनीने हे पत्र लिहिलं की काय, हे तर तिचं अक्षर आहे. आता त्यामधलं तो जो मजकूर आहे ना तो त्याने वाचलाय. तर त्यात लिहिलेलं असतं, तुम्ही माझ्यासाठी खास गजरा आणता, मला छान जेवू घालता, हे मला फार आवडतं. आता या दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले काहीसे क्षण असेच आहेत ना थोडे ते जीवाला आठवायला लागतात. आता जीवा पुढे वाचतोय, तुम्ही माझ्यासोबत जे एफर्ट घेतात, माझ्यासाठी जे एफर्ट घेतात ते मला फार आवडतात. मी चिडले की मला सॉरी म्हणता, ते मला खूप आवडतं. आता जीवा हा सगळा संबंध स्वतःशी लावतोय आणि मग पुढे त्या पत्रात लिहिलेलं असतं की आपलं आयुष्य असंच बहरावं, कधी मी रुसावं, तुम्ही मनवावं, असंच आपलं आयुष्य सोबत एकमेकांच्या जावं. कधी तुम्ही चिडला तर मी लाडीगोडी लावावं, काही झालं तरी संवाद थांबला नाही पाहिजे. युअर्स लव्हिंगली. आता तिथे खाली काही नाव लिहिलेलं नाहीये. आता या जीवाला वाटतं ते पत्र नंदिनीनेच लिहिलंय त्याच्यासाठी. आता तो विचार करतो, ही चकाचक बाई कसली आतल्या गाठीची आहे. अरे वरवर राग दाखवते, पण तिच्या मनात माझ्यासाठी किती काळजी आणि आपुलकी आहे. आता असं म्हणून त्याने ते पत्र लपवलं खिशात. आता नंदिनी ते शोधायला लागते पत्र. अरे देवा, इथलं पत्र कुठे गेलं? आता हा जीवा तिच्या मागे मागे करतो आणि म्हणतो, अगं नंदिनी काय शोधतेस? नंदिनी म्हणते, आहे काहीतरी जे तुमच्या हातात नको लागायला.
जीवा म्हणतो जर आपल्या हाताला लागायचं ना ते लागतंच, जसा हा फ्रेंडशिप बँड कसा बांधला गेला माझ्या हातात. नंदिनीला तो फ्रेंडशिप बँड दाखवतो आणि म्हणतो, ए नंदिनी, उगाच चिडतेस ना माझ्यावर रोज, मला माहिती आहे मी तुला मनवायला हवं म्हणून ना. आता ही नंदिनी चिडून म्हणते, अजिबात नाही हा, उगाच गोड गैरसमज ठेवू नका. जीवा म्हणतो, अरे अरे काय ऍक्टर आहे यार तू, अरे चकाचक बाई, कसली ऍक्टिंग करते तू, तोंडावर माझ्याशी भांडतेस आणि दुसरीकडे म्हणते संवाद बंद व्हायला कामा नाही. लगेच नंदिनी म्हणते, आओ मी अशी कधी बोलले. मग जीवा म्हणतो, अगं बोलली नाही पण लिहिलं असशील ना. नंदिनी म्हणते, ओ मी कशाला असं लिहू काही पण. आता जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस नंदिनी, नीट आठवून बघ, मनातलं सगळं व्यक्त झाली असशील, कागदावर लिहिलं असशील तू. आता ही नंदिनी म्हणते, ओ आओ मी कशाला लिहू हे सगळं, मला काय बोलायचं ते मी बोलेल ना स्पष्ट तुम्हाला. आता जीवा तिला म्हणतो, ए नंदिनी, अगो काय लब्बाड कोल्यासारखी आहेस ग तू, काय ऍक्टिंग करतेस, म्हणजे मनात काय काय साठवून ठेवतेस तू. नंदिनी म्हणते, ओ आओ काही पण काय बोलताय, काय साठवलं मी मनात, मी काही लिहिलं नाही हा तुमच्यासाठी. आता जीवा म्हणतो, खरंच नक्की. नंदिनी म्हणते, हो खरंच नक्की. मग जीवा म्हणतो, मग हे पत्र कोणी लिहिलं. आता ते पत्र तो नंदिनीला दाखवतो बरं का. मी म्हटलं ना प्रेक्षकांना, मला या दोघांचे भांडणं फार आवडतात बाई. आता त्याने त्या मानिनी त्यांनी त्यांच्या नवऱ्यासाठी लिहिलेलं पत्र नंदिनीला दाखवलं. आता नंदिनी त्याच्या मागे लागते आणि म्हणते, अहो हे पत्र तुमच्याकडे कुठून आलं. जीवा आता थोडं चुकवतो तिला पत्र देण्यासाठी. मग नंदिनी म्हणते, अहो हे पत्र कुठे सापडलं तुम्हाला आणि वाचलं का तुम्ही हे. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस नंदिनी, ते माझ्यासाठीच आहे ना पत्र, की तुम्ही मला गजरा देता, तुम्ही मला घास भरवता, पण तुम्ही माझ्यासाठी जे एफर्ट घेता ना ते मला क्यूट वाटतात. एफर्ट्स क्यूट वाटतात तर मग पाणीपुरी आणि ऑमलेट का नाही खाल्लं बे. नंदिनी म्हणते, ओ थांबाव जरा, तुमच्या विचारांना ब्रेक द्या, हे पत्र मी तुमच्यासाठी नाही लिहिलंय, हे मी बाबांसाठी लिहिलंय. तर जीवा शॉकमध्ये गेलाय, काय हे पत्र तू बाबांसाठी लिहिले, ए चल कसं शक्य आहे, बाबांनी तुला कधी गजरा दिला नंदिनी. नंदिनी म्हणते, ओ अहो तुमचा वरचा मजला जरा रिकामा आहे का हो, अहो हे पत्र मी आईंच्या वतीने लिहिलंय बाबांसाठी. आता हा जीवा म्हणतो, ए चल नंदिनी, आता सारव करू नकोस, मला कळलं तुझ्या मनात काय आहे ते. नंदिनी म्हणते, ओ माझ्या मनात जे काही आहे ना ते मी ऑलरेडी तुम्हाला बोलून दाखवलंय, मला काही पत्र वगैरे लिहायची गरज नाहीये त्यासाठी तुम्हाला. अहो काय झालं. जीवा म्हणतो, काय झालं. जीवाला पुढे सांगते ही, अहो काय झालं, आईंनी नेलपेंट लावली होती, ती ओली होती आणि त्या मला म्हणाल्या की बाबांसाठी पत्र लिही, आणि मी ते लिहिलं आणि नेमकं ते उडालं आणि कोणास ठाऊक ते कसं तुम्हाला मिळालं. जीवा म्हणतो, अरे असं आहे होय, केवढा तो कोइन्सिडन्स. अरे देवा, एवढं सगळं झालं आणि हे पत्र मला मिळालं, नाही किती मोठा कोइन्सिडंट. नाही म्हणजे बघ ना, यात जो काही कंटेंट लिहिलेला आहे ना तो फक्त आपल्या दोघांसाठी. असं वाटलं ग मला, हा कंटेंट सारखा होता ना म्हणून जरा घाबरलो मी. आणि काय आई पत्र लिहायला लागली बाबांना, अरे बापरे, हे सगळं तर मी दादाला सांगणारच आता. असं म्हणून आता जीवा चाललाय या पार्थला सांगायला. नंदिनी त्याला धमकी देते, ओ तुम्ही जर आता हे सगळं सांगितलं ना कोणाला आणि या पत्राची रिक्षा घरभर फिरवली ना, मग तुम्ही आहे आणि मी आहे. जीवा म्हणतो, ए मला धमकी देतेस. नंदिनी म्हणते, नाही हो, ज्या भाषेत तुम्हाला कळतं ना त्या भाषेत बोलायचं ठरवलंय मी. आणि कळलं ना, घड्याळ पहा काय सुरू आहे, संध्याकाळ झाली आहे, आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे, जा जरा कपडे बदला, जरा चांगले व्हा, जरा सरका बाजूला. आता नंदिनी अशी धमकी देते आणि निघून जाते. जीवा विचार करतो, अरे ही काय आहे, ही सतत मला धमकी देत राहते, काय तर म्हणे आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे, आवरा कपडे बदला, माहिती आहे मला, आणि मोठी मला सांगणारी. आता असं म्हणून जीवा स्वतःच्याच मनाशी बडबड करत असतो आणि घड्याळीत बघतो तर काय संध्याकाळचे 7:30 वाजले, पण हा अजून आवरलेलाच नसतो पठ्ठ्या. त्यामुळे आता तो गडबड करतो आणि आवरायला घेतो. प्रेक्षकांनो, छान वाटला की नाही आजचा भाग. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला छान आहे. आणि काही वेळेला ना या मालिकेतले सीन जरा स्लोच असतात, पण जीवा आणि नंदिनीचे भांडणं मला खूप आवडतात आणि काव्या पाठचे सुद्धा बरं का. आता अशात ते जरा जास्ती या जीवाचे आणि नंदिनीचेच भांडणं दाखवत आहेत ना. तर पुढे बघा, काव्या अशी छानशी तयार होताना त्यांनी दाखवली आहे आणि मग तेवढ्यात तिथे नंदिनी येते काव्याला भेटायला. या दोघीही बहिणींनी मॅचिंग साड्या घातल्यात बरं का.
म्हणजे या काव्याने पण लाल साडी घातली आणि नंदिनीने सुद्धा. नंदिनीने या काव्याच्या रूम मध्ये आल्या आल्या शिट्टी वाजवली. आता काव्या म्हणते, ताई तू चक्क शिट्टी वाजवलीस माझ्यासाठी. मग नंदिनी म्हणते, अगं तू तेवढी गोडच दिसतीयस म्हणून शिट्टी वाजवाविषयी वाटली. मग दोघी बहिणी हसायला लागतात. मग नंदिनी म्हणते, खरंच काव्या तू खूप गोड दिसतीयस. मग आता काव्या म्हणते, हो तू सुद्धा गोड दिसतेस ताई, पण माझ्यापेक्षा जास्ती नाही. मग नंदिनी म्हणते, अर्थातच माझी गोड गोड गोंडस बहीण माझ्यापेक्षाही छान दिसावी असंच वाटतं मला. मग आता ही काव्या म्हणते, हो खरंच. मग नंदिनी म्हणते, हो. मग काव्या म्हणते, पण मला नाही वाटत असं कधीच. अगं ताई आपल्या दोघींमध्ये नको ती स्पर्धा कशाला. नंदिनी म्हणते, बरं बाई हो का. आणि काय ग आरुषी किती स्पर्धा करायचीस, किती त्रास द्यायशीस तू आरुषीला, सतत चिडवायचीस. मग आता काव्या म्हणते, चालायचंच ग ताई. मग नंदिनी सहज म्हणते, अगं काव्या तू लग्नाच्या आधी किती खेळीमेळीने राहायचीस, तुझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट हक्काने मला शेअर करायचीस. आणि आता लग्न करून या घरात काय आलो आपण दोघी जणी आणि जुन्या बहिणी मागेच पडल्या ग काव्या. आता काव्याला पण वाईट वाटायला लागतं, खरंच की आपण सख्या बहिणी असून सुद्धा एवढ्या लांब का गेलो. मग आता ही नंदिनी म्हणते, आपण दोघी एवढ्या का लांब गेलो ग काव्या. मग आता थोड्या सिरियस होतात या दोघी जणी. आणि मग काव्या म्हणते, अगं ताई आपलं अख्खं आयुष्य 360 अँगलने बदललंय ग, तू नात्याचं काय घेऊन बसलीस. आणि जाऊ दे ग काय हे. आता काव्या जरा मूड चेंज करते नंदिनीचा आणि म्हणते, किती सेंटी होतेस ग ताई. आजचा दिवस सेंटी होण्याचा नाहीये, आजचा दिवस छान सेलिब्रेशनचा आहे. मग ही नंदिनी म्हणते, हो ना, पण अजून एक गोष्ट नाही सेलिब्रेट केली आपण. मग काव्या म्हणते, कुठली. मग आता नंदिनी म्हणते, अगं आपण सख्या बहिणी आहोतच पण पक्क्या मैत्रिणी पण आहोत. आपण एकमेकींना फ्रेंडशिप डे विश तरी केलं का आज. मग काव्या म्हणते, काय ताई नेकी और पूछ. चला या गोड काव्याकडनं ह्या माझ्या लाडक्या नंदिनी ताईला हॅपी फ्रेंडशिप डे. आणि असं म्हणून या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. छान दाखवलाय हा सीन. आता दोघीही एकमेकींना मिठी मारत म्हणतात, हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आता काव्याच्या मनात जराशी भीती आहे. पण आता काव्या म्हणते, ए ताई आपण एकमेकींना विश का करतोय. नंदिनी म्हणते, म्हणजे. आता ही काव्या म्हणते, अगं माझ्या मैत्रिणीने म्हणजे अनिशाने मला फ्रेंडशिप बँड दिलेत, आपण बांधूयात ना एकमेकींना. आणि मग काव्याने एक फ्रेंडशिप बँड काढलाय आणि नंदिनीला दिलाय, एक तुला आणि एक मला, हे घे. आणि दोघींनी एकमेकींना तो बांधलाय सुद्धा. आता नंदिनी काव्याकडे बघतच राहते जेव्हा ती तिला फ्रेंडशिप बँड बांधते. काव्या आता फ्रेंडशिप बँड बांधते आणि दोघी एकमेकींना आपुलकीने पाहायला लागतात. आणि आता पुन्हा काव्याच्या मनात एक छोटीशी भीती आहे, म्हणजे मोठीशी म्हणायला हरकत नाहीये. काव्या म्हणते, ताई मी तुझ्यापासून कधीच आतापर्यंत काही लपवलं नाही ग, असं ती मनात विचार करते. आणि माझा घटस्फोट होणार आहे ही गोष्ट मी तुला कशी ग सांगू, मला त्रास होतोय. पण आता लगेच नंदिनी म्हणते, ये बेटा ये. आणि आता तिला मिठी मारते. आणि आता काव्याच्या मनात खूप असं साठलंय जे तिला सांगायचंय नंदिनीला, पण तिला असं वाटतंय की नंदिनी यामुळे हर्ट होईल आणि कदाचित तिला तिचा विचार बदलायला भाग पाडेल, म्हणून ती नाही सांगत आहे. तर बघा एवढाच काय तो या बहिणीचा सीन दाखवला. आणि पुढच्या सीनमध्ये आता या पार्थच्या आई वडिलांना असं डोळे झाकून आणण्यात येते. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे ना बाबा. दोघेही अगदी नवनवीन जोडप्यासारखेच वाटतात प्रेक्षकांनो. असं वाटतं बाई यांचं नुकतंच लग्न झालंय, अगदी फॉरेव्हर यंग येते. आता बघा जीवाने त्याच्या बाबांचे डोळे झाकलेत आणि पार्थने त्याच्या आईचे. आता डोळे झाकून त्यांना असं हॉलमध्ये आणण्यात येते. अंधार केलाय सगळीकडे. मानिनताई म्हणतात, अरे काय चाललंय पोरांनो. पार्थ म्हणतो, आई तू बघ तर खरी. आणि आता हे दोघे जण 1 2 3 असे म्हणतात आणि लाईट लागतो. सगळेजण खुश आहेत. आता ती वाढदिवसाची सगळी जय्यत तयारी पाहिल्यावर खूप भारी वाटतंय या दोघांनाही, मानिनीताईंना आणि विक्रमला. आता मानिनीताई म्हणतात, अगो बाई केवढी तयारी केली आहे ही. आता ते विक्रम पण म्हणतात, अरे पोरांनो अरे काय हे सगळं. मानिनीताई म्हणतात, अरे काय गरज होती रे पोरांनो, काय एवढं सगळं केलं. मग मिथुन काका नेहमीप्रमाणे म्हणतात, काय ओ वहिनी आय डोंट लाईक दिस. अरे 30वा वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा, अरे पार्टी काय जंगी पार्टी झाली पाहिजे. रम्या पण कसली तयार होऊन आली आहे बघा ना प्रेक्षकांनो. आता मिथुन काका म्हणतात, बारच उडवून टाकू, आय लाईक दिस. मग लगेच पार्थ म्हणतो, आज सगळा प्रोग्राम सगळ्यांनी एन्जॉय करायचा. आज ना आम्ही किती छान सगळी तयारी केली आहे हे बघा, बाबा आवडलं ना तुम्हाला. मग मानिनताई म्हणतात, अगोबाई खूप छान. पार्थचे बाबा म्हणतात, अरे वा मिथुनचा डायलॉग बोलावं असं वाटतोय मला, आय जस्ट लाईक. सगळे खूप खुश आहेत. आता मध्येच ते मिथुन काका ओरडतात, जितम जितम काहीतरी असं.
आणि मग या मानिनताई म्हणतात, अरे पोरी कुठे, नंदिनी आणि काव्या. आता या दोघींनी केक आणलाय बरं का हातात धरून आणि मोठ्याने म्हणताय हॅपी अॅनिव्हर्सरी. नंदिनी आता मानिनीताईंना मिठी मारून म्हणते, आई बाबा तुम्हा दोघांना हॅपी अॅनिव्हर्सरी. मग जरा औपचारिकता होते, थँक्यू अँड ऑल. मग काव्या पण विश करते या दोघांना आणि नंदिनी म्हणते, आई आमच्याशिवाय सेलिब्रेशन होईल का. मानिनताई म्हणतात, अगं बाई मी नाही होऊ देणार तुमच्याशिवाय सेलिब्रेशन, तुम्ही दोघीही माझ्या काळजाचा तुकडा आहात. मग आता लगेच काव्या म्हणते, खरंच की. आता असं लाडी लाडी बोलताय बरं का एकमेकांशी. मग आता पार्थ म्हणतो, अरे वा या काळजाचा तुकडा आहेत आणि आम्ही कोणी नाही का. मग जीवा म्हणतो, आई अरे हो खरंच आहे, अरे चूक आहे. जीवा म्हणतो, या विरुद्ध आता आम्ही प्रोटेस्ट करू आई. मग काव्या म्हणते, करा काय करायचं ते करा, पण आज रात्री नाही आज ते सेलिब्रेशन व्हायलाच हवं. नंदिनी म्हणते, किती जेलस होता हो तुम्ही आमच्यावर. आता मिथून काका म्हणतात, अरे बाबांनो चला केक वाट बघतोय आपली, कधी आपण त्याला खातो कधी नाही. मग लगेच पिहू म्हणते, ओ बाबा तुमचा डोळा केकवर आहे वाटतं. मिथून काका म्हणतात, माझा नुसता डोळाच नाहीये, माझा मोठा डोळा केकवर आहे. पिहू म्हणते, शॅम्पीज बाबा मला पण केकच खायचा आहे. सगळेजण फक्त केक खायसाठीच करता वाटतं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट. जोक्स पार्ट. मग आता हे पारचे बाबा म्हणतात, अरे वसुताई कुठे. मग काव्या म्हणते, त्यांना ताप आलाय ना, त्या खाली नाही आल्या त्यामुळे, आणि त्यांच्या आवडीचा चॉकलेट केकच आणलाय. आता ही बघा रम्या मनात विचार करते, आई खाली नाही आली, नाही तर आईने तुला दाखवलं असतं चांगलं. आईला ताप आला नसता ना, तर आईने हिला चांगलं दाखवलं असतं. आता काय दाखवायचं होतं कोणास ठाऊक. असो, पण आता हा भाग इथेच संपला बरं का. आता पुढच्या भागाचा प्रोमो बघा. आता या मानिनीताई सगळ्यांना सांगत असतात, प्रेम हे कधीच 50-50 नसतं, ते 60-40. पारचे बाबा म्हणतात, तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो बरं का. शोधा आपापला वरण भात शोधा. आता लगेच हे लग्नानंतर डंचिक चालवलंय त्यांनी. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, मानिनीताई आणि त्यांचे मिस्टर मुद्दाम प्रयत्न करतात या जोड्यांना जवळ आणण्यासाठी. काय वाटतंय तुम्हाला, असं काही असेल का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रेक्षकांनो, रविवार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना रविवार असूनही छान असा रिव्ह्यू दिलाय, त्यामुळे प्लीज माझ्या एफर्टसाठी एखादं लाईक करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. टेक केअर.